जी काय महायुती प्रचंड बहुमताने आलेली आहे, चांगली गोष्ट आहे। उद्या महायुती और महाआघाडी आली असती तरी पण तोच प्रकार झाला असता। पण जी आली ती चांगली गोष्ट आहे ना। ज्यांनी जनतेचा कौल आणि जनतेने ज्याला निवडून दिलं तो जनतेचा प्रकार आहे। कारण आजपर्यंत जेवढे पण आमदार झाले, माझे काका बाबूराव भाई शेट्टे, यशवंतराव चव्हाणपासून पहिले मुख्यमंत्री, हे जनतेने निवडलेले, हे जनतेचा कौल आहे। आणि मी एक जरी आज अपेक्षित उमेदवार असलो तरी पण मी एक जनतेसाठी एक समोर एक असं आव्हान देतो की मी आमदार असलो किंवा नसलो तरी ह्या पूर्वीपासून आतापर्यंत मी जी कामं केल्यात ते लोकांकडून एकही पैसा न घेता स्वतःचे पैसे वापरून कामं केलेले आहेत। हे संपूर्ण कुलाबा क्षेत्र नाही, पूर्ण मुंबईला माहिती आहे। राजाभाऊ शेट्टे माझं नाव आहे आणि त्या भाई मला म्हणतात आपण कुणाचा चुकून चाय पण नाही पियालो तर दुसरी गोष्ट मी सगळ्यांना चाय पाजली, जेवण चारलं, खाल्लं पिल्लं। जेवढे बिचारे रस्त्यावरती भिकारी पडलेले आहेत आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करत नाही, ते सेंट जॉर्ज GT तर भांडून मी त्यांना भरती केलेली आहे। म्हणजे समाजसेवा मी इतकी केली की माझ्या हिसाबाच्या बाहेर तर नाही आहे नगरसेवक व्हायची। पण जनतेने जर मला बोलला की माझे जे इथली जनता जर बोलले की भाई तुम्ही लढा नगरसेवक, तर त्यांच्या शब्दावर लढेन। पण मी याच्यापुढं नगरसेवक तर लढायची माझी इच्छा नाही। पण याच्यापुढे कुलाब्यातून मी निवडून आलो त्या जनतेचा तर शतशत मी आभार आहे। कारण ज्यांनी मला वोट दिले, लाखो करोडोचं मत दिलं, ते 500-1000 रुपयाला विकले गेलेले वोटर्स नाहीये, ते फक्त सत्यमेव जयते सर्व धर्म समभाव वाले माझे वोटर्स आहेत। आणि ह्या पुढे पण त्या वोटरांना मी सदैव कधीही त्यांच्या मुलाबाळांचं, त्यांच्या भविष्यामध्ये हॉस्पिटल असो, बिल्डिंग असो, घर असो किंवा त्यांच्या नोकरी धंद्याचा काम असो, मी आमदार असलो नसलो तरी मी त्यांचं काम करणार आणि 100% ना 1000% काम करणार त्यांचं। आणि ह्याच्या पुढं कुठलेही माझे वोटर्स जे आहेत ते निष्पक्ष आणि सत्यमेव जयतेच्या मार्गावर चालण्या, सर्व धर्म समभाव सत्यमेव जयतेच्या चालण्यावर आहे। ते पैशाचे लालची नाही। 5 वर्षामध्ये त्यांनी किती कोंबड्या खाल्ल्या, किती दारूच्या बाटल्या फेकल्या, किती हजार रुपये खर्च केले, पण त्यांनी मला जी वोटिंग दिली माझ्याकडून एकही रुपया घेतला नाही, एकही नाही। धन्यवाद सगळ्या वोटरांचा। आणि मी त्यांना सर्वांना शतशत प्रणाम माझ्या देवी देवतांना करून वोटरांना मी धन्यवाद देतो।